लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 20 तारखेला मतदान होत आहे। सोमवारी 18 तारखेला सायंकाळी प्रचार तोफा या थंडावतील, त्यामुळे प्रचारासाठी आता केवळ 6 दिवसांचा कालावधी हातात राहिलाय। अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांकडून प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुराळा उडवला जातोय। येत्या 6 दिवसात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, महायुतीकडून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तर मनसेच्या राज ठाकरे यांच्या सभा अखेरच्या टप्प्यात नाशिकमध्ये होत आहेत। महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या 8 तारखेला नाशिकमधून झाला। त्या पाठोपाठ आता महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील यांच्याही सभा नाशिकमध्ये झालेल्या आहे। तर 15 तारखेला सायंकाळी 5 वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची सभा सिडकोतील श्रीतेज गार्डन संभाजी स्टेडियम या ठिकाणी होतीये। तर 17 तारखेला नाशिकमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सातपूर या ठिकाणी सभा होणार आहे। 18 तारखेला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये असतील, मध्य मतदारसंघात ते सभा घेतील। तर 18 तारखेला दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदिरानगर परिसरात सभा घेणार आहे। तर 14 तारखेला सकाळी 10 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्र्यंबकेश्वर बस स्थानकाजवळ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसाठी सभा होतीये। तर 15 तारखेला सायंकाळी 7 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत हे हुतात्मा अनंत कान्हारे मैदानावर सभा घेणार आहेत। तर शनिवारी सायंकाळी 7 वाजता पवननगर येथील मैदानावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे। तर रात्री 8 वाजता सातपूर या ठिकाणी ते सभा घेणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।